आगे बढ़ो। साहेब एक मिनिट कंटिन्यू दे। तुम आगे बढ़ो। आणि नुकसान भरपाई आमच्या हक्काची, कर्जमुक्ती आमच्या हक्काची। राजस्थान भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शेतकऱ्याचा सोयाबीनला भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याचा कापसाला भाव मिळालाच पाहिजे। शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा शेतकऱ्याचा सोयाबीनला भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळालाच पाहिजे। सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, सरसकट पीक विमा सरसकट पीक विमा तरी या सरकारचं करायचं काय? हे सरकार गद्दार आहे, शेतकऱ्याच्या बाजूला सरकार नाही आहे, शेतकऱ्याची कदर नाही सरकारला। शेतकरी वाचला तर देश वाचल, देश वाचला तर हे सगळं जग वाचल। शेतकरी अन्नदाता आहे, अन्न तयार करतो। या सरकारला कधी कदर येणार आहे? आमचे पोरं वाघानं फाडणं चालले, आमचे पोरं वासुलानं फाडणं चालले, आमचे माणसं आक्रमक झाले, काऊन झाले? सरकारला कळत नाही, त्याला जाग येत नाही। गद्दार सरकार आहे, आमच्या हिताचं सरकार नाही। सरकारला म्हणा या येणाऱ्या काळात तुम्हाला तुमची दिशा दाखवून देणार आहे आम्ही। सोयाबीनला 8,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळाला पाहिजे, कापसाला 12,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळाला पाहिजे, संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे, दुष्काळाची आणि पीक विम्याची मदत आम्हाला मिळाली पाहिजे। जंगली जनावरांपासून जो आम्हाला त्रास होतो आहे, आमचा जीव जातो आहे, आमचं पिकाची नासधूस होते आहे, त्याच्याबद्दल पण उपाययोजना झाल्या पाहिजे। या सर्व मागण्यांना घेऊन रविकांत भाऊ तुपकर हे कालपासून सिंदखेड राजा येथे मासाहेब जिजाऊंच्या राजवाड्यासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्या आंदोलनाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांबद्दल सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही बहुसंख्येने सर्व शेतकरी माय बहिणी आणि बांधव आज माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या समक्ष आलो आहोत आणि आमच्या मागण्यांचं निवेदन आम्ही त्यांना सादर करणार आहोत। सरकारने या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये, स्वतःच्या आनंदात आणि स्वतःच्या सत्तेमध्ये मगशूल राहू नये एवढी आमची या सरकारला विनंती आहे की सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांप्रती संवेदनशील असायला हवं।